जोरात आवाज नाही घ्यायला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की. आता त्यांनी सांगितलं कार्यक्रमाचं प्रास्ताविक जे खूप महत्त्वाचं असतं की कुठलाही कार्यक्रम जर आपण करतोय तर त्याचं उद्दिष्ट काय आहे, त्याचं ध्येय काय आहे आणि हा कार्यक्रम आयोजित का केला आहे. आताच नवरात्र होऊन गेली, बरोबर की नाही. तर नवरात्र होऊन गेल्यानंतर आपण महिषासुर मर्दिनी स्तोत्र पठण आयोजित केलेलं आहे, ते पण सामूहिक. 2100 महिलांचं महिषासुर मर्दिनी स्तोत्र असं आपलं उद्दिष्ट आपण ठेवलेलं होतं. आता 2100 महिला या महिषासुर मर्दिनी म्हणतील, फक्त स्तोत्र म्हणून निघून जाणार आहेत का? नाही, तर 2100 महिलांची जोडणी आपण इथे करणार आहोत. आणि मला असं वाटतं की इथे ज्या महिला उपस्थित आहेत त्या खरंच हे कार्य खूप व्यवस्थित पद्धतीने पार पाडणार आहे. आता ते का, याची पार्श्वभूमी की का महिलांनी संघटित व्हायचं, वेगवेगळं काहीतरी रिझन असतं ना संघटित होण्याच्या पाठीमागे. तर 2013 पासून लव्ह जिहादसाठी मी काम करते, लव्ह जिहादच्या वेगवेगळ्या केसेस सॉल्व्ह करते. आणि तेव्हापासून काम करताना काही विषय जे आहेत ते महिलांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं असतं. जसं की या मुलींना आपण कसं सांभाळू शकतो आणि याच्यातनं कसं वाचवू शकतो, यासाठी जे काय काय वेगवेगळ्या पद्धतीच्या आपल्याला नाशिकमध्ये उपाययोजना राबवायच्या आहेत. जसं की शौर्य प्रशिक्षण वर्ग तुम्ही आताच पाहिलं की अशा पद्धतीने जर शौर्य प्रशिक्षण वर्गांसाठी जे प्रात्यक्षिक पाहिलं तुम्ही, मुलींना जर का आपण अशा शौर्य प्रशिक्षण वर्गांमध्ये जर इन्व्हॉल्व केलं तर मुलींच्या मनात असे विचारच येणार नाही. मग त्यासाठी आता हे कुठून कशा पद्धतीने होतं तर त्याला खूप वेगवेगळ्या पद्धतीचे रिझन्स आहेत, जसं की फेसबुक, इन्स्टा, व्हॉट्सअप. तर याची जनजागृती महिलांपर्यंत करणं खूप गरजेचं आहे. मग महिलांपर्यंत जनजागृती करण्यासाठी आमचं विश्व हिंदू परिषद, मातृशक्ती आणि दुर्गा वाहिनी तर कार्य करतेच आहे. तुम्हाला माझ्या नंतर व्यवस्थित समजून सांगतीलच की आपलं कार्य कशा पद्धतीने असतं. पण या कार्यामध्ये फक्त विश्व हिंदू परिषदेच्याच महिला ज्या आहेत त्यांच्याच मुली याच्यामध्ये सेफ राहणार आहे का? नाही. तर हा प्रश्न संपूर्ण नाशिकचा आहे. आणि तुमच्या माहितीसाठी सांगते की नाशिकमध्ये आतापर्यंत जवळजवळ म्हणजे 150 पेक्षा जास्त केसेस आहेत. तर त्याचा आकडा जो आहे तो वर्षानुवर्ष म्हणजे वाढतोच आहे, कमी होत नाहीये. मग त्यासाठी सगळ्या महिलांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. ज्या महिला आपल्या वेगवेगळ्या परिवाराच्या वेगळ्या महिला आहेत, त्यानंतर समितीच्या वेगळ्या महिला आहेत, विश्व हिंदू परिषदेच्या वेगळ्या महिला आहेत, त्यानंतर स्वामींच्या वेगळ्या महिला आहेत. आताच इथे किती वेगवेगळ्या प्रकारचे ग्रुप आहेत हे माहिती आहे. त्यामुळे सगळ्या महिलांनी कुठेतरी एकत्रित व्हावं आणि प्रत्येक महिलेपर्यंत हा विषय जावा, यासाठी म्हणून आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. की याच्या मागची पार्श्वभूमी आपली हीच आहे की या सगळ्या महिलांनी संघटित राहावं आणि काही विषय या महिलांपर्यंत पोहोचावे. त्यानंतर पुढचे जे काही आपले उद्दिष्ट आहेत किंवा पुढच्या ज्या काही आपल्या योजना आहेत ज्यामध्ये आपण महिलांसाठी, मुलींसाठी शौर्य प्रशिक्षण वर्ग, संस्कार वर्ग, बालसंस्कार वर्ग अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या महिलांपर्यंत पोहोचाव्या, या इंटेन्शनने आपण हे सामूहिक महिषासुर मर्दिनी स्तोत्र पठण केलं आहे. की एकत्रीकरण होणं महत्त्वाचं. त्यानंतर मग आपल्याला कदाचित पुढच्या वेळेस असं हॉल आणि हे सगळं नियोजन करण्याची गरज नाही, कारण प्रत्येक महिलेने रजिस्ट्रेशन केलेलं असेल आणि ज्यांनी केलेलं नसेल त्यांनीही करा. ऑनलाईन पण भरपूर आपल्याकडे रजिस्ट्रेशन आलंय. त्या महिला आज इथे जरी हजर राहू शकल्या नाही तरी त्या आपल्या बरोबर जोडल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे आपण त्या प्रत्येक महिलांना आणि सगळ्यांना बरोबर घेऊन हे उपक्रम जे आहेत ते आपल्याला सुरूच ठेवायचे आहेत. आता त्याच्या पुढचा मुद्दा की ठीक आहे की हे महिषासुर मर्दिनी स्तोत्र कळलं, पण मग आता हा भगवा शेला का दिला? तर भगवा शेला जो आहे तो आपल्या धर्माच्या प्रती, आपल्या शौर्याच्या प्रती रंग आहे आणि तो आपण का नाही वापरला पाहिजे? आपण वापरलाच पाहिजे. ज्या वेळेस हा उपक्रम हातात घेतलाय तेव्हा मला कळलंय की आपण कोणी वापरतच नाही. कशावरून? दुकानात अवेलेबल नाही भगवे स्टोल. शेला म्हणजे आपल्याला ऍक्च्युअल द्यायचं काय होतं तर स्टोल द्यायचं होतं. आता हेही तसं आपण तोंडाला व्यवस्थित बांधू शकतोय. सकाळी सकाळी हे पार्सल खोलल्यानंतर मी आधी ते ट्राय करून बघितलंय. मग हे का दिलेलं आहे तर तुमच्या घरी ज्या मुली असतील ना त्यांना तुम्ही हे रोजच्या वापरात वापरायला सांगा. खूप फरक पडतो की एखाद्या मुलीकडे बघितल्यानंतर ती कट्टर आहे, हे गळ्यात भगवा शेला आहे हेच बघून कळतं तर कोण तिच्या नादी लागणार आहे? म्हणजे तिथेच हा मुद्दा संपतोय आपला. आणि तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही तुमच्या मुलींना घरी जाऊन सांगा, कॉलेजला ज्या जात आहेत त्या, की तू उद्यापासून आहे ना हा भगवा स्टोल वापरायचा बघा. आणि ती काय म्हणेल? ती म्हणेल नाही नाही काय भगवा स्टोल, मी नाही असं वापरणार. का? कारण आपण त्यांना लहानपणापासून असं काही रुजवतच नाही की भगव्याचं महत्व काय आहे. आणि आपल्या
आणलंय ना त्यानंतर आपल्याला हा भगवा मिळालेला आहे, असंच नाही मिळालेला. म्हणजे आपल्या हिंदू धर्माचं तो प्रतीक आहे, पण आपल्या महाराष्ट्राला हा भगवा खूपच खस्ता खाल्ल्यानंतर मिळालाय. आणि त्याच्याबद्दल आपल्याला मान सन्मान पाहिजेच आणि आपल्या मुलांनाही पाहिजेच. म्हणून कुठेतरी ही संस्कृती रुजावी म्हणून आपण ही सुरुवात केलेली आहे. या आधी या सिडकोमध्ये हा उपक्रम केला आणि ते लक्षात कधी आलं तर त्यावेळेस 1.5 वर्ष PVR ला विषय झाला होता. योगेशजींनी पण तो खूप विषय पुढे नेला होता. तर त्यावेळेस भगवे शेले जप्त केले होते. त्यावेळेस प्रशासन आणि बाकीचे लोक सगळ्यांचं असं म्हणणं होतं की नाही भगवं असं कसं काय तुम्ही घेऊन जाऊ शकता PVR मध्ये, त्याने काही होऊ शकतं. मग असं कसं काय भगवं तर तुम्ही 100 महिला जर बुरखा घालून आला तर तुमच्यात हिंमत आहे का त्या 100 महिलांचा बुरखा काढण्याची? नाहीये. मग तुम्ही भगवे शिले कसे काय काढू शकता? नाही काढू शकत. पण मग ते काढले का? कारण सवयच नाही ना लोकांना भगवं बघण्याची. म्हणजे त्यांचीही चूक नाहीये, चूक कोणाची? आपलीच आहे, कारण आपण भगवा वापरतच नाही. म्हणून कुठेतरी ही संस्कृती रुजावी आणि आपल्या मुलींना आपण इथेच अर्ध 10-20% सेफ ठेवतोय की तुम्ही भगवा शेला घालून जा. तुम्ही स्वतः प्रयोग करा की हा जो तुम्हाला भगव्या रंगाचा शेला दिला ना, तुम्ही तो रिक्षाने प्रवास करताना मार्केटमधनं जाताना तुम्ही फक्त गळ्यात घालून ठेवा आणि तुम्ही बघा की वेगवेगळ्या वृत्तीची लोक जेव्हा तुमच्याकडे बघतील ना त्यांच्या नजरा बदललेल्या तुम्हाला दिसतील. मग हा एक साधा उपक्रम जरी आपण केला तरी सुद्धा भरपूर काही गोष्टी बदलतात. तर अशा छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटीजमधनं आपल्याला हे समाजामध्ये परिवर्तन करायचं आहे आणि त्यासाठी म्हणून संघटन करायचं आहे. आणि संघटन हे एकच उद्दिष्ट आज विश्व हिंदू परिषद, मातृशक्ती आणि दुर्गा वाहिनीचं आहे की संघटित व्हा. ज्यासाठी तुम्ही रजिस्ट्रेशन आता केलेले आहे तर तुम्हाला पुढच्या कार्यक्रमांचं किंवा पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्यांचंही नियोजन सगळं सांगितलं जाईल. धन्यवाद. एवढं बोलून मी माझ्या प्रस्तावात संपवते.